नमस्कार. 7 सप्टेंबर 2025 रोजी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे, जे सर्वात मोठं ग्रहण मानलं जातं. हे ग्रहण संपूर्ण भारतामधून दिसणार आहे. तर पंचांगाप्रमाणे आपल्याला ग्रहणाचे वेध हे दुपारी 12:37 पाळायचे आहेत. बघा, ज्यांना शक्य आहे त्यांनी हे कडक वेध पाळायची गरज आहे. जे आजारी आहेत, ज्यांना अगदी अशक्य आहे, म्हणजे सांगते तुम्हाला, लहान मुलं, आजारी व्यक्ती, अशक्त तब्येतीने जे अशक्त आहेत, जे घरातील म्हातारी माणसं आहेत, त्याचप्रमाणे ज्या महिला गर्भवती आहेत, अशा महिलांनी किंवा अशा लोकांनी संध्याकाळी 5:15 ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत. ग्रहण ॲक्च्युली सुरू होणारे 9:57 रात्री आणि सुटणार आहे 1:27 ते ग्रहण सुटणार आहे रात्री. चंद्रग्रहण असल्यामुळे ग्रहण हे रात्रीच्या काळात आहे. त्यावेळेला जप, तप, होम, हवन ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. घरामधले जे देव आहे त्यांना ग्रहण लागता क्षणी त्यांना ताम्हणामध्ये पाणी घेऊन देवांना पाण्यामध्ये ठेवायचे आहे. ज्या मूर्ती तुम्हाला पाण्यात ठेवणं शक्य नाही, त्या मूर्ती तुम्हाला कपडा घालून त्या झाकून ठेवायच्या आहेत. ग्रहणाचे जे निगेटिव्ह एनर्जी त्यावेळेला निघत असते, त्या एनर्जीपासून सुरक्षितता म्हणून ती काळजी घ्यायची आहे. उघड्या डोळ्याने ग्रहण कधीही बघू नये, त्याचे दुष्परिणाम होतात. आज नाही उद्या तुम्हाला ते अनुभवाला पण येतात. आता या ग्रहण काळामध्ये काय काय करावे, काय करू नये याची सविस्तर माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देणार आहे. तोपर्यंत एवढं मात्र लक्षात ठेवा की वेध जे आहेत ते दुपारी 12:37 सुरू होत असून ते थेट ग्रहण संपेपर्यंत त्याचे वेध पाळायचे असतात. आणि आजारी किंवा अशक्त किंवा गर्भवती महिलांनी संध्याकाळी 5:15 वेध पाळायचे. म्हणजे पाणी प्यायचं नाही, चहा प्यायचा नाही, काही खायचं नाही. जे काही खायचं असेल ते गर्भवती महिलांनी 5-5:30च्या आत खाऊन घ्या. म्हणजे 4:30लाच तुम्ही खाऊन घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खायचं नाही, पाणीही प्यायचं नाही आहे, डायरेक्ट 1:30 वाजेपर्यंत.